गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात जे काही सगळं धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न सगळे चालू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी इतिहासाचे सगळे हवाले दिले जात आहेत. आणि मी आत्ता कुठे आहे तर मी आत्ता खुलताबादमध्ये आहे, संभाजीनगरच्या. इथे येण्याचं मूळ कारण काय तर याच्या पलीकडे म्हणजे ह्या ज्या 2-3 आता बिल्डिंग आहे त्याच्या अगदी जवळ पलीकडे औरंगजेबाची कबर आहे. तिथेच शिरास जे 22वे त्यांचे धर्मगुरू होते तर त्यांचं ख्वाजा त्यांचं तिथे त्यांची पण बाजूला कबर आहे. आणि औरंगजेबाची त्यावेळी इच्छा होती की त्याचे ते गुरु होते त्यामुळे ती त्याची पण तिथेच बाजूला असावी वगैरे. पण काय इथे येण्याचं आत्ताचं कारण मी तुम्हाला सांगतो. हिंदू मुस्लिम असे सगळे एकत्र राहणारा हा संपूर्ण एरिया आहे. वेगवेगळ्या भागात लोक सगळे असतात, जो तो आपापला त्यांचे उत्सव साजरे करत असतो. पण महाराष्ट्रात हे जे काही सगळं द्वेषाचं वातावरण पसरलं आहे तसा खरंच द्वेष इथल्या लोकांमध्ये आहे का, इथल्या हिंदू मुसलमानमध्ये आहे का, तर ते बघायला मी मुद्दाम इथे आलो. सहज आत्ता याच रस्त्याने पुढे चाललो होतो खरं तर भद्रा मारुतीला, आणि रस्त्यात हे सगळे भेटलेले मला दिसले. नमस्कार काका, तुम्ही सगळे इकडचेच का? इकडचेच. किती वर्षात राहता इथं? 70 वर्षापासून इथंच आहे ना. अरे बापरे, तुमच्या आधीची पण पिढी? आमच्या अगोदरची पिढी. आमचं 72 वय माझं. 72 वय तुमचं? हां. बरं, मला सांगा आता की इथं काय नक्की परिस्थिती आहे? पलीकडे तर औरंगजेबाची कबर आहे बरोबर? पूर्वीपासून येते. हां, पूर्वीपासून आहे. हां. मग आता काय ती काढली पाहिजे नाही काढली पाहिजे, महाराष्ट्रभरात लोक असं काहीतरी म्हणतात. नाही पण आता निघणार तर नाही ना ती. हां? पूर्वीपासूनच निघणार नाही ना. पण तुम्ही इथे राहता ना बरेच वर्ष. पण आम्हाला काही तकलीफ नाही त्याची. काहीच नाही. नाही. पण हे कोण मला कळत नाही, म्हणजे कोण तुमच्या इथं अशी कोण आहेत का माणसं की जे असं बोलतात की नाही नाही ते झालं पाहिजे वगैरे? नाही आमची तिथे कोणीच नाही. कोणीच नाही. नाही. हा कुठला आहे म्हणजे खुलताबाद मधलं हे आता कुठे आपण आहे ते? तिथं लहान आहे आपली. लहान कुंबळी. तुम्ही काय करता? टेलर काम. ओके, टेलर इकडे पलीकडे तुम्ही आहात. बरं, ओके, हे मागचं तुमचं आहे. काय परिस्थिती इकडे खुलताबादमध्ये? नाही इथं काही होणार नाही तसं. नाही नाही नाही. हे पूर्वी इतिहास आहे पहिल्यापासून आहे. इथं काही होऊ शकत नाही. हिंदू मुस्लिम सगळं एकच इथं. आम्ही कोणाला जातो इथं सणावाराला याला लग्न कार्य. आमचं तसं काही त्यांच्या मनात नाही, आमच्या मनात नाही काहीच. नाही नाही नाही. इथं उरूस वगैरे भरायचा आधी ना? भरतो ना उरूस. काय परंपरा आहे त्या उरुसाची वगैरे इकडं? कारण मी ऐकलं बरेच आधी सुरुवातीपासून सगळी लोक एकत्र यायची, तसं काय आहे का? आहे ना. आमचे लोक जाते ना उरसाला. आपले लोक स्वतः ते काम धरत होते ना. संदल म्हणजे जेव्हा संदल निघतो ना त्याला आपला समाजसुद्धा खांब धरत होते. चारी पण काम. आता निघलं 10 वर्षापासून रथ निघला त्यांचं. आता लोक जाते अजून बी आपले. उरुसाला सगळी सोबत असतात? जाते ना आज बी. किती वर्षापासून आहे ते उरुस? ते 300-350 वर्षापासून आहे. दरदरी बक्षी म्हणून. दरदरी बक्षी दर्गा आहे ती. हां हां. मी आता म्हटलं की मी तिकडे भद्रा मारुतीला चाललो होतो. रस्त्यामध्ये पुढे गेलं की तिकडे वेरूळच्या पुढे आणखी मालोजी राजेंचं गडी पण आहे तिथे. हां, आज तिकडे कार्यक्रम आहे तिकडं. चालू आहे कार्यक्रम. आम्ही तिकडून चालू आम्ही. ओके, तुम्ही तिकडचा कार्यक्रमाला? बरं. मी तिकडे रस्त्यात निघालो होतो. मराठी माणसं दिसली, म्हटलं थांबू बोलू. हे तर बाजूचेच आहेत सगळे शेजारी. नक्की काय इथं परिस्थिती खुलदाबादमध्ये? आणि या की इकडे या 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 अहो या, तुम्ही इथलेच आहात ना? इथलेच सगळे या इकडे बसा. तुम्ही त्यांच्या आणखी पुढच्या पिढीचे म्हणून तुम्हाला बोलवलं मी. बरोबर की नाही? ते जुने असं ते भेटतात. काय करता तुम्ही? शेती. काय वावरात? गहू आहे ना. किती एकर आहे? गहू 1 एकर आहे. एकूण जमीन किती तुम्हाला? आपल्याला 2 एकर आहे. हां. पण मग पूर्ण वेळ शेतीवरती तुमचं चालतं की आणखी काय व्यवसाय करता? शेतीवर. हां. तुम्ही मॅरिड आहात म्हणजे कुटुंब आहे तुमचं? हा मराठा आहे. नाही, कुटुंब आहे ना म्हणजे तुमचं? कुटुंब आहे. पण मग 2 एकरामध्ये तुमचं कुटुंब झालं एवढं उत्पन्न आता निघतंय? सर्व्हिसला आहे ना. हां. पूर्ण नाव काय म्हटलं तुमचं? बाबासाहेब महादेवराव आवारे. काय इथं वातावरण आहे, काय परिस्थिती बरं मला जर सांगता? स्थिती नाही, वाईट काही नाही परिस्थिती. आमचं येणं जाणं आहे त्यांच्याकडं. उठणं बसणं आहे आमचं त्यांच्याकडे. काही विषय नाही, काहीच याच्यातला काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे. पण इथं असे या पंचक्रोशीत असे कोणी लोक आहेत का की ज्यांचं म्हणणं आहे की नाही नाही हे असं नाही पाहिजे वगैरे काय? आता कसं आहे, ते पूर्वजाचं आहे, ते आम्ही काही करू शकत नाही त्याला. असलं बी नसलं बी तर आम्ही काही करू शकत नाही त्याला. म्हणजे इतिहास आहे तो आपला. इतिहास आहे त्या पूर्वजाचं आहे. आता वडील ते म्हणत्या म्हणून आम्हाला माहिती आहे, बाकी काय आम्हाला. आम्ही तर आताचे. हां. पण आता उरसाला वगैरे जाता का इकडे? जातो ना. हां जातो ना.
मला असं विचारायचं की इकडून बाकी सण पण सगळे साजरे होत असतील ना? हां, मग गणपती होतं, शिवजयंती होती. आमची जी मिरवणूक निघते ना त्या अशी कबरेपासून अशी सरळ निघते. आम्हाला चहा पाण्याची व्यवस्था ती करतात दरवर्षी. म्हणजे त्याच्यातली काही शंकाच नाही. आमची दरवर्षी नाश्ता बी करतात, ते करतात, चहा पाणी करतात, सगळी सोय करते. आम्ही अशीच जातो ना दर्गेपासून असं इकडे येतो आम्ही, तर आमची सगळी सोय पाणी ती करतात. म्हणजे उरुसालाही सगळे असतात आणि इकडे उरसाला बी सगळे असतात, गणपतीला बी सगळे असतात, शिवजयंतीला बी असतात. असं काही जातीवाद काहीच नाही, कुठंच नाही. म्हणजे काहीच विशेष नाही, ह्या गोष्टीचा विषय नाही. फक्त कसं आहे, लोकांनी आता बाहेर चालू केलं का बाबा औरंगजेबची कबर आहे खुलताबादमध्ये, असं करायचं तसं करायचं हे करायचं. पण आम्हाला प्रॉपरच्या लोकांना काही त्याच्याशी घेणं नाही देणं नाही काहीच. काही बी करतील तर बाहेरचे लोक करतील, फक्त आमच्यासारखे लोक करू शकत नाही दल्ले. किती लांब येतो जर का इथून? बरोबर 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. बरोबर. आम्ही आलो आता त्या साईडने, तेव्हा मला ते दिसलं. मग आता बघा, नागपूरमध्ये असं काहीतरी घडलंय, महाराष्ट्रभरात हे सगळं वातावरण पेटलंय, त्याचा इथं तुम्हाला काय फरक दिसतोय, नाही दिसत आहे की काय नातेसंबंध बिघडलेत? नाही नाही, काहीच नाही, इकडे काहीच फरक नाही. फक्त लागलेला आहे बंदोबस्त, तिकडेच लागलेला आहे, आमच्याकडे काहीच नाही. तो तर मला सगळीकडे दिसतोय, पोलिसच जाईल तिथे. हा बॅरिकेड लावले. हा ब्रॅकेट लावलेलं आहे, तिकडे जाणं येणं बंद आहे सगळ्यांचं. पण इथल्या स्थानिक काय वातावरणात त्याचा परिणाम तुम्हाला जाणवतोय का? काहीच नाही. काहीच नाही. हे राजकारणी लोक पेटून जाते आणि मोकळून जाते. ते राजकारणी लोक पेटून जाते, मोकळून जाते. त्याच्या जेवढी हिंमत त्याने येऊन काढा ना मग ती. कशाला हिंदू मुस्लिम झगडा लावलेली ती? त्याने स्वतः इथे यावं, जे बोलते ना त्याने येऊन काढा ना मग. इथले नाही कोणी, बाहेरचेच ना, बाहेर इथं नाही. इथं एक म्हणू शकत नाही असं काही काढा म्हणून. त्याने या स्वतः जे बोलतो ना त्याने काढा. हिंदू मुस्लिममध्ये झगडायचं काम नाही, हिंदू मुस्लिममध्ये भांडणाचं काम. मग काय. पण मग बघा काय होतं, वरच्या लेवलला कोणतरी नेते बोलतात, मग त्याच्या काहीतरी खालच्या म्हणजे जसं की काल नागपूरमध्ये घटना तुम्ही पण बघितल्या असतील बातम्यांमध्ये, की खालच्या लेवलला काहीतरी मग त्याचे परिणाम दिसतात किंवा तशा पद्धतीचे काहीतरी रिफ्लेक्शन येतात. इथं तसं काय तुम्हाला जाणवत? इथं काहीच होऊ शकत नाही. नाही इथं नाही होणार. नाही होणार. सगळं एकच आहे म्हणजे हिंदू मुस्लिम. आतापर्यंत झालं नाही कधी. इतिहास आहे हा. हां, कधी झालं नाही अजून. म्हणजे बघा, तुम्ही आधीच्या पिढीचे म्हणून एकदा विचारतो, 92ला ज्यावेळी बाबरी वगैरे तिकडे सगळं झालं होतं, महाराष्ट्राभरात वातावरण पेटलं होतं, त्यावेळी इथं काय परिस्थिती होती? नाही, काहीच नव्हतं इथं. एकदम मिळून राहतो लोक इथं. कारण आम्ही त्याच्या तर ते आमच्याकडे येते, आम्ही पण त्यांच्याकडे जातो. असं कित्येक वर्ष झाली असं, अशी जाती दंगल खुलताबादमध्ये झालीच नाही झाली अजून कधीच जाती दंगल होईल नाही, कारण आम्ही मिळूनच राहतो. कारण कसं त्याला आपली गरज आहे, आपल्याला त्यांची गरज आहे. त्यांचे धंदे आमच्याकडे, आमचे धंदे त्यांच्याकडे. मग हां, आता बाजारामध्ये अर्धे लोक त्यांचे राहते, दुकानदार काही आपल्या राहते. आता इथं आपलं मंदिरावर बी त्यांची दुकानं राहते, बाजार मारुतीला. हां, कधी मी चाललो होतो तिकडे. हां शनिवारी त्यांची दुकान असते इकडं. शनिवारी यात्रा भरते ना. मी मुद्दाम तुम्हाला, मला आश्चर्य असं वाटतं की इतके वर्ष इथे दोन समाज इतके एकत्र चांगल्या पद्धतीने नांदतायत हे तुम्ही मला सांगताय, आणि तेच बाकीच्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी बघतोय की हे हटवायची कबर आणि आणखी काहीतरी करायचं म्हणून तर लोक एकमेकांना डोक्यावर घेऊ लागलेत. ते राजकारणी लोक आहे, ते आपल्याला काय घेणे राजकारण. आम्ही शेतकरी लोक आहे, आम्ही आमचं काम पाहणार. राजकारणाचं काय घेणे आम्हाला, आहे की नाही? वारीला वगैरे आता का तिकडे? कुठं? पंढरपूर. जाता वारीला? आणि मग इकडे उरसाला वगैरे पण सगळे ना? मला असं वाटतं मी रॅन्डम थांबलो, पण त्याचं फलित झालं. हा महाराष्ट्रभर का माझ्या आजूबाजूला बसलेला, आणि ही सगळी इथली खुलताबादमधली माणसं आहेत, ज्या सगळ्यांना सोबत नांदायचं आहे. ते वर्षानुवर्ष सोबत राहत आलेत, आणि इतके वर्ष एकत्र राहिल्यानंतरही त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम असा दिसत नाही. मुंबईत एक पाहत राहा, आणि यासाठी की राज्यभराच्या दिवसाचं वातावरण पसरवायचं काम सुरू आहे ना, त्या सगळ्या समाजकंटकांना, आणि त्या कोणत्याही बाजूचे असतील, म्हणजे माध्यम म्हणून काय त्याचा आपल्याला सोयरसुतक नाही, पण ते कोणत्याही बाजूचे असतील, तर त्या सगळ्यांनी हा माझ्यासोबतच्या सगळ्या बसलेल्या मराठी माणसांचा व्हिडिओ बघावा. खुलताबाद येते मी आत्ता, 1 किलोमीटरवरून पलीकडं औरंगजेबाची कबर आहे. वर्षानुवर्ष हे सगळं आहे, हा इथल्या इतिहासाचा भाग आहे, हे सगळे ते म्हणत आहेत.
ते तिकडे वारीला पण जात आहेत पंढरपूरला, आणि इकडं जेव्हा या दर्ग्यावरती पलीकडे उरूस भरतो त्याचा इथे भाग असतात. आणि म्हणून मी म्हणतो की तो पुरोगामी महाराष्ट्र आहे ना, तो हा आहे माझ्या आजूबाजूचा. आणि ठिकठिकाणी जाऊन रॅन्डम लोकांशी बोलणार आहे, त्यांची काय मतं आहेत. एखाद्याचं एक्स्ट्रीम असेल हरकत नाही, मतं मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहेत. ती मतं काय आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून मुंबई तक पहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, खुलताबादमधून.